बिलोज विथ एलव्हीडीटी फॉर द मेजरमेंट ऑफ प्रेशर. बर्डन ट्यूब जर विथ केलं तर आपण काय करणार बर्डन ट्यूब विथ एलव्हीडीटी यूज केलं तर काय होणार. आपल्याला माहिती आहे तिथे एक सी शेप बर्डन ट्यूब तुम्ही यूज करत होते. सी शेप बर्डन ट्यूब जर असेल तर ती बर्डन ट्यूब तुम्ही कशासाठी यूज केली, प्रेशर मेजरमेंटसाठी, बरोबर आहे. तेच प्रेशर तुम्ही कशामध्ये मेजर करणार आहात, डिस्प्लेसमेंट झालेली जी काही बर्डन ट्यूबची जी काही डिस्प्लेसमेंट झालेली असेल त्या डिस्प्लेसमेंटने तुम्ही काय मेजरमेंट करणार, मग इलेक्ट्रिकल आउटपुट मेजर करणार. आय थिंक स्क्रीन दिसते सगळ्यांना. नाही मॅम. स्क्रीन इज विजिबल राईट नाउ. ओके, माझं कर्सर दिसत पॉइंटर. The unknown pressure is given from the your फिक्स एंड. ओके, फिक्स एंड पासून तुम्ही काय करणार आहे, एक अननोन प्रेशर देणार आहे. अननोन प्रेशर तुमच्या ह्या ट्यूब, जर ट्यूबचं प्रेशर कमी किंवा जास्त असेल तर रिस्पेक्ट टू दॅट प्रेशर your tube is get bended. Okay, why it will be bent? Because this is the elastic type of transducer. Okay, next, the connection of this burden tube burden tube is connected with the rope pulley arrangement and it is connected to your LVDT. Okay, there is a gearing system which is connected to your LVDT. The in LVDT, this burden tube is connected to the core. Okay, या कोर सोबत ती कनेक्टेड आहे. नाउ वी नो द ऑपरेशन ऑफ दिस एलव्हीडीटी. एलव्हीडीटीचं ऑपरेशन काय आहे, ऍट द सेंटर पोझिशन कोर इज डिस्प्लेस, दॅट इज इक्वली डिस्प्लेस टू द S1 वाइंडिंग आणि S2. नॉर्मली ट्रान्सफॉर्मर प्रिन्सिपल काय सांगतं, ट्रान्सफॉर्मरचं काय प्रिन्सिपल आहे, whenever the core is presented in between this primary and secondary winding, at this time only EMF will get induced in the secondary. जर कोर असेल तरच EMF इंड्यूस होणार. ओके, प्रायमरीला तुम्ही काय करता, सप्लाय देता, सप्लाय दिल्यानंतर करंट फ्लो होतो, करंट फ्लो झाल्यानंतर ह्या प्रायमरी वाइंडिंग मध्ये काय होतं, फ्लक्सेस तयार होतात. त्या फ्लक्सेस मुळे काय होतं, EMF प्रोड्यूस होतो. दॅट EMF गेट लिंक्स विथ द सेकंडरी युझिंग दिस कोर. या कोर थ्रू ह्या सेकंडरी वाइंडिंग सोबत लिंक होणार. इफ कोर इज ऍट सेंटर, the equal number of flux will link to the S1 winding and S2 winding. इथे कनेक्शन दाखवलंय बघा, Vs is equals to Vs2 and it is approximately equal to the Vs1 and Vs2. Okay, this is Vs1 and this is Vs2. आता हे दोघं इक्वल कधी असणार, whenever this core is at center. Now when core will be at center, जेव्हा काहीच प्रेशर अप्लाय केलेलं नसणार आहे त्यावेळेला आपण असं कन्सिडर करूया की कोर इज ॲट सेंटर. Whenever the maximum pressure will occur at the time, what will happen, this core will displace to the either left side or right side, and due to this displacement S1 and S2 fluxes get changed, and due to that fluxes EMF also get changed and the difference will occur at this output side. ओके, मग जो डिफरन्स असणार आहे तो डिफरन्स तुम्ही काय कन्सिडर करणार, दॅट इज द अप्लाइडेड इनपुट प्रेशर. डन. दिस इज ऑल अबाउट बर्डन ट्यूब विथ एलव्हीडीटी. काय आहे बर्डन ट्यूब विथ एलव्हीडीटी, बर्डन ट्यूब मेजर प्रेशर इनटू द डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट ऑफ ट्यूब, आणि मग ते ट्यूबची जी काही डिस्प्लेसमेंट आहे ती डिस्प्लेसमेंट कशा थ्रू मेजर करणार तुम्ही, बाय युझिंग एलव्हीडीटी. इट विल बी मेजर्ड इन और इट विल गिव्ह द आउटपुट इन टर्म्स ऑफ व्होल्टेज. आउटपुट काय भेटणार आहे तुम्हाला, व्होल्टेज भेटणार आहे. ओके, दिस इज युअर फर्स्ट इलेक्ट्रिकल टाइप ऑफ ट्रान्सड्यूसर, प्रेशर ट्रान्सड्यूसर, दॅट इज बर्डन ट्यूब विथ एलव्हीडीटी. नाउ व्हॉट इज बिलोज विथ एलव्हीडीटी, कसं असेल बिलोज विथ एलव्हीडीटी.
कोणी सांगेल बिलोज विथ एलव्हीडीटी और डायफ्रागम विथ एलव्हीडीटी? My screen is visible? Yes, ma'am. Okay. In last lecture, we have seen the billows. What is billows? Billows generally, there is the spring, spring-like structure which is used to measure the pressure. जेवढं मॅक्झिमम प्रेशर तुम्ही अप्लाय करणार तेवढी ती स्प्रिंग काय का होईल, तेवढी ती स्प्रिंग काय होईल, कॉम्प्रेस होईल और डिप्रेस होईल. ओके, डिपेंडिंग अपॉन द स्ट्रक्चर ती स्प्रिंग काय होईल, कॉम्प्रेस होईल जेवढं प्रेशर तुम्ही अप्लाय केलेलं असेल. हे बघा इथे दिसतंय बिलोज आहे, या बिलोजला तुम्ही काय यूज केलं, इकडे प्रेशर यूज केलेलं आहे. प्रेशरने जितका अमाऊंट ऑफ प्रेशर असेल तितकं काय होईल, तुमची ही जी काही डिस्प्लेसमेंट करण्यासाठीची जी काही कोर आहे एलव्हीडीटी जो आहे, या एलव्हीडीटीला रिक्वायरमेंट काय आहे, डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. जनरली प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी तुम्ही जेही डिव्हाइसेस यूज करताय त्याची इलेक्ट्रिकल जर मेजरमेंट करायची असेल तर तुम्ही ती डिस्प्लेसमेंट जी आहे आउटपुटची ती यूज करणार विथ द एलव्हीडीटी. आणि ती एलव्हीडीटी सोबत तुम्ही काय यूज करणार, कशामध्ये मेजर करणार, इन द टर्म्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, नाउ इनपुट प्रेशर इज अप्लाइड टू द बिलोज and then it is whenever the core is get displaced at the same time your pressure is get measured. I hope अजून ही सेकंड डायग्राम पण दिसत असेल सगळ्यांना. ही सेकंड डायग्राम, व्हॉट इज दिस? दिस इज अगेन प्रेशर ट्रान्सड्युसर. प्रेशर ट्रान्सड्युसर मध्ये काय आहे, प्रेशर अप्लाय केल्यानंतर हा जो काय आहे बिलोज, हे पण एक स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर आहे. या स्प्रिंगने काय होणार आहे, ह्या जो कोर आहे या कोरची काय होईल, डिस्प्लेसमेंट होईल. मिनिमम प्रेशर असेल मिनिमम अमाऊंट मध्ये कॉम्प्रेशन असेल, मॅक्झिमम असेल मॅक्झिमम होईल. एलव्हीडीटीचा जो काही कोर आहे तो काही डिस्प्लेस होणार. डिस्प्लेस झाल्यानंतर ऑटोमॅटिकली ऍट द आउटपुट साइड तुम्हाला काय मिळेल, आउटपुट व्होल्टेज. ओके, दिस इज द your billows with LVDT. Now next आहे diaphragm with LVDT. The screen is visible? Yes, ma'am. Look at this diagram. What is diaphragm? Diaphragm काय असतो, डायफ्रागम मध्ये पण एक A1 नावाचा एक एरिया आहे, मॅक्झिमम एरिया. करूया इथे, हा इतका एरिया आहे. डायफ्रागम मध्ये एक पातळ पडदा असतो, बरोबर आहे का. लास्ट एक अॅनिमेशन तुम्ही बघितलं होतं, त्या अॅनिमेशन मध्ये काय बघितलेलं होतं की सिंपल एक थीन प्लेट यूज केलेली आहे. डिपेंडिंग अपॉन द अमाऊंट ऑफ प्रेशर, पडदा म्हणजे डायरेक्टली पडदा नसतो तो, इट इज प्लेट ऑफ पर्टिक्युलर मटेरियल, मटेरियलची प्लेट यूज केलेली. आणि त्या प्लेटने काय होणार आहे की ती जेवढ्या अमाऊंट मध्ये प्रेशर असेल तेवढी ती काय होणार आहे, कॉम्प्रेस्ड किंवा डिप्रेस्ड होणार. आणि डिपेंडिंग अपॉन दॅट प्रेशर आउटपुट एंडला तुम्ही काय कनेक्टेड केलेला आहे, तुमचा हा कोर. आणि या एलव्हीडीटीच्या कोरने मग तुम्ही काय करणार आहेत, डिस्प्लेसमेंट ऑफ द ट्रान्सड्युसरची डिस्प्लेसमेंट झाली, एलव्हीडीटीची डिस्प्लेसमेंट झाली की ऑटोमॅटिकली तुम्हाला आउटपुटला काय भेटणार आहे, व्होल्टेज मिळणार आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ऍक्च्युअली युअर सॉरी दिस
हे तुमची कन्स्ट्रक्शनल व्ह्यू झाला आणि हा ऍक्च्युली तुमचा सर्किट डायग्रामचा व्ह्यू झाला. सर्किट डायग्राम मध्ये असं कन्सिडर करा की हा एक ट्रान्सड्युसरचा सॉरी कोणत्या प्रेशर ट्रान्सड्युसरचा हा एक फिलामेंट आहे किंवा हा एक डायफ्रागॅम आहे. या डायफ्रागॅमला इथे इनपुटला काय यूज केलेलं आहे, प्रेशर यूज केलेलं आहे. आयदर इकडे बिलोज पण असतील, आयदर बर्डन ट्यूब असेल और आयदर डायफ्रागॅम असेल. ओके, अँड डिपेंडिंग अपॉन दॅट डिस्प्लेसमेंट हा जो काही कोर आहे या कोरचे डिस्प्लेसमेंट होणार and due to the displacement your output voltage is get produced in the secondary winding. Done. This is all about your electrical pressure transducer. There are three types of electrical pressure transducer. First one कोणता होता, burden tube with LVDT, second billows with LVDT आणि लास्ट वन आहे डायफ्रागॅम विथ LVDT. अजून एक आहे डायफ्रागॅम विथ स्ट्रेन गेज. व्हॉट इज द पर्पज ऑफ स्ट्रेन गेज? स्ट्रेन गेज काय करतं, कोणी सांगेल? व्हॉट इज स्ट्रेन गेज? Measuring range. मेजरिंग रेंज. अजून अजून कोणी सांगेल? Changes force applied in. Applied force changes. Okay, see this diagram. I hope everyone having what is generally strain gauge? Strain gauge is the device which is used to measure the applied force or strain or stress, okay, in terms of resistance. Okay, how it will be measured? Whenever the length of particular that strain gauge material change, how it will be changed? Again, whenever there is a compression, length will be compressed. When there is a depression, length will be stretched. Okay, and what is the principle of resistance or what is the formula for resistance? R is equals to rho into L upon A. Look at the screen. This is actually your strain gauge material. हा काय आहे, एक तुमचा रेझिस्टिव्ह टाइपची एक फॉईल असते. फॉईल म्हणजे फॉईल नाही, इट इज द वायर्ड विच इज लाईक हेअर स्प्रिंग. हेअर स्प्रिंगला जी तुम्ही वायर यूज करताय तशा टाईपचं एक मटेरियल आहे आणि तशा टाईपचा हा रेझिस्टन्स आहे. ओके, दिस इज युअर फर्स्ट टर्मिनल, दिस इज द सेकंड टर्मिनल. व्हॉट इज दिस? दिस इज युअर विस्टॉन ब्रिज. इन द विस्टॉन ब्रिज वी आर युझिंग दिस स्ट्रेन गेज टू मेजर द अप्लाइड स्ट्रेन. का बरं? कारण की हा पण आपण सिंगल मेजर करू शकत नाही. सिंगल फक्त स्ट्रेस अप्लाय केला कसं काय मेजर होणार? नाही मेजर करता येणार. हा रेझिस्टन्स मध्ये तुम्हाला आउटपुट देतोय. सो आपल्याला रिक्वायर्ड काय आहे? सपोज व्होल्टेज मध्ये जर आउटपुट रिक्वायर्ड आहे तर ते कसं मेजर करणार? ओके, लुक एट द डायग्राम. R1, R2, R3 तिघं पण काय असेल? सेम असतील. ओके, R1, R2, R3 तिघही सेम असणार आहेत. आणि हा जो आहे लास्ट वन तुम्ही यूज केलेला टेस्ट स्पेसिमन, ज्याला की तुम्ही स्ट्रेन गेज म्हटलंय, इनिशियली याची व्हॅल्यू अशी असेल की तुमचा हा ब्रिज बॅलन्स कंडिशन मध्ये असणार आहे. ब्रिज बॅलन्स कंडिशन मध्ये काय असणार आहे म्हणजे काय? जो व्होल्टमीटर तुम्ही कनेक्ट केलेला इथे व्ही प्लस मायनस, हा व्होल्टमीटर किती डिफ्लेक्शन दाखवेल? 0 डिफ्लेक्शन दाखवेल. Whenever there is a force that is strain or stress at the same time, what will happen? The value of this bridge will be unbalanced. जर ही अनबॅलन्स झाली तर ऑटोमॅटिकली काय होईल? जर ती अनबॅलन्स झाली तर ऑटोमॅटिकली तुम्ही काय करणार? ह्या व्होल्टमीटर मध्ये जे आउटपुट मेजर जे आउटपुट येईल ते तुमचं अप्लायडेड फोर्स किंवा अप्लायडेड स्ट्रेन असेल असं मेजर करणार. नाउ वी आर युझिंग दिस कन्स्ट्रक्शन विथ द डायफ्रागॅम. डायफ्रागॅम सोबत जर यूज करायचं झालं तर ते कसं यूज करणार? लुक ॲट दिस. हा इथे तुम्ही डायफ्रागॅमचा आपला हा काय असणार आहे? फिलामेंट असणार आहे. ओके, दिस इज डायफ्रागॅम प्लेट सपोज. आणि याच डायफ्रागॅम सोबत आपण इथे काय केलेलं आहे? स्ट्रेन गेजची ही जी फॉईल होती, ही स्पेसिमन टेस्ट होता, हा आपण काय केला? कनेक्ट केला. ओके,
जर हा इथे कनेक्ट केला तर ऑटोमॅटिकली व्हेनेवर देर इज अप्लायडेड प्रेशर, काय होणार आहे, प्रेशर जर अप्लाइड केलं तर हा कॉइल स्ट्रेच होईल तिकडे. दॅट मीन्स लेंथ ऑफ दिस मटेरियल विल बी चेंज. आणि इकडे ब्रिज बॅलन्स कंडिशन काय होणार आहे, चेंज होणार आहे. व्हेनेवर देर इज अ ब्रिज बॅलन्स कंडिशन, whenever this pressure is get applied, at the same time output voltage will also change. जेवढ्या अमाऊंट मध्ये तुम्ही प्रेशर अप्लाय करणार तेवढ्या अमाऊंट मध्ये काय होणार आहे, आउटपुट व्होल्टेज जनरेट होईल. ओके, हे एक्सायटेशन व्होल्टेज काय आहे, तर हे व्होल्टेज तुम्ही अप्लाय केलं कोणत्या टाइपला, ह्या सर्किटला तुम्ही अप्लाय करण्यासाठी यूज केलं. हा तुमचा हा डायफ्रागॅम आहे, हा टोटल ही जी काही प्लेट दिसेल हा डायफ्रागॅम आहे. आणि या डायफ्रागॅम वरती इथे तुम्ही हा काय यूज केलेला आहे, स्ट्रेन गेज यूज केलं. ओके, डन सगळ्यांना. हो मॅम. ओके, दिस इज ऑल अबाउट युअर इलेक्ट्रिकल प्रेशर ट्रान्सड्युसर. कोणते कोणते होते इलेक्ट्रिकल प्रेशर ट्रान्सड्युसर? फर्स्ट वन बर्डन ट्यूब विथ एलव्हीडीटी. नेक्स्ट वन, नेक्स्ट कोणता होता? बिलोज विथ एलव्हीडीटी. येस, बिलोज विथ एलव्हीडीटी. नेक्स्ट आहे डायफ्रागॅम विथ एलव्हीडीटी. आणि लास्ट वन जो बघितला आपण तो डायफ्रागॅम विथ स्ट्रेन गेज. ओके, प्रत्येक टाईपच्या ट्रान्सड्युसरचं ऑपरेशन वेगळं आहे, प्रत्येक टाईपच्या ट्रान्सड्युसरचं फंक्शन वेगळं आहे. जस्ट आपण काय केलं, दोन जे आहे डिफरंट ऍप्लिकेशनचे ट्रान्सड्युसर त्यांना कंबाईन केलं आणि त्यांच्यापासून एक नवीन आउटपुट जनरेट केलं. फॉर एक्झाम्पल एलव्हीडीटीचं ऍक्च्युअल प्रिन्सिपल काय आहे, इट कन्वर्ट्स द डिस्प्लेसमेंट इनटू द इलेक्ट्रिकल सिग्नल. Whereas बर्डन ट्यूब काय करतो, इट कन्वर्ट्स द अप्लाइडेड इनपुट प्रेशर इनटू द डिस्प्लेसमेंट. म्हणून दोघांना कंबाईन केलं आणि इनपुट जे होतं प्रेशर त्याचं आउटपुट तुम्ही इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये मेजर केलं. ओके, डन, कळालं सगळ्यांना? हो मॅम. येस मॅम.